गणेश मंडळांवर दाखल गुन्हे मागे घ्या, अन्यथा उच्च न्यायालयात जाऊ, सुरेश ठाकरे। पत्रकार परिषदेतून पोलीस प्रशासनाला इशारा। राजुरा येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत 7 गणेश मंडळांनी रात्री 10 नंतर साऊंड सिस्टीम वाजविल्या प्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अन्यथा उच्च न्यायालयात धाव घेऊन न्यायालयीन लढा देऊ, असा इशारा काँग्रेसचे कामगार नेते तथा जय भवानी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश ठाकरे यांनी दिला आहे। ते राजुरा तालुका पत्रकार संघाचे कार्यालय राजुरा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते। यावेळी त्यांच्यासोबत उमेश गोरे, भूषण बानकर, रतन पचारे, ॲडव्होकेट चंद्रशेखर चांदेकर यासह ज्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल झाले त्या सर्व 7ही मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते। दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी राजुरा शहरात मुख्य सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडत असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रात्री 10 वाजल्यानंतर ध्वनिवर्धक बंद ठेवणे बंधनकारक होते। मात्र बालवीर गणेश मंडळ, शिवपुत्र गणेश मंडळ, श्री साई समाज गणेश मंडळ, राजीव गांधी चौक, नेहरू चौक गणेश मंडळ, राणावाड गणेश मंडळ, भारत चौक गणेश मंडळ व महाराजा गणेश मंडळ उईके राजुरा या मंडळांनी नियमांचे उल्लंघन करून रात्री 11:15 वाजेपर्यंत साऊंड सुरू ठेवला। या प्रकरणी पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांवर कलम 223 BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईचा तीव्र विरोध करत सुरेश ठाकरे यांनी सांगितले की गणेशोत्सव हा श्रद्धा आणि परंपरेचा उत्सव आहे। पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे अन्यायकारक असून मंडळांचे कार्यकर्ते गुन्हेगार नाहीत। गुन्हे तातडीने मागे घेतले नाहीत तर आम्ही न्यायालयीन लढा उभारू। ते पुढे म्हणाले की इतक्या वर्षात कधी कधी आणि कुठे कुठे गणेश विसर्जन, नवरात्रोत्सव, गरबा, दांडिया आणि कुठे कसे कसे रात्री उशिरापर्यंत डीजे वाजले आणि याच पोलीस विभागाने त्यांच्यावर का कार्यवाही केली नाही याचे सगळे पुरावे आहेत, तेही आम्ही न्यायालयात मांडू आणि मग सर्वांवरच कार्यवाही करण्यास भाग पाडू, असे सुद्धा त्यांनी सांगितले। एकंदरीत स्थानिक गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणी तोडगा न निघाल्यास लवकरच व्यापक आंदोलनाची भूमिका घेतली जाणार असल्याचे मत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले। राजुरामध्ये गणेश विसर्जनाच्या अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन होतं। प्रत्येक ठिकाणी अनंत चतुर्थीला विसर्जन होत असताना प्रशासनाच्या सहमतीने सर्वानुमते 12 वाजेपर्यंत कमी डेसिमलमध्ये डीजे वाजवण्याची मुभा ही दिली जाते, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। परंतु दुसऱ्या दिवशी आम्ही हे सर्व करत असताना आजपर्यंत गुन्हे दाखल झाले नाही। यावेळी विनाकारण गुन्हे दाखल करण्यात आले, जेव्हा की बऱ्याचशा मंडळांनी आपले डीजे बंद करून टाकले। ही पोलिसांची जी भूमिका आहे, ही पोलिसांची भूमिका बरोबर नाही। पोलिसांनी हे टाकलेले गुन्हे चार्जशीटच्या माध्यमातून कमी करावे, संपवून टाकावे, ही विनंती आम्ही पोलिसांना करण्याकरता आजची पत्रकार परिषद घेतली। 8 दिवसामध्ये पोलिसांकडून उत्तर आलं तर ठीक आहे, नाही तर आम्हाला शेवटी उच्च न्यायालयामध्ये जाऊन हा गुन्हा रद्द करण्याकरता विनंती करावी लागेल। आणि त्यावेळी मग मागच्या वर्षी 1:30 ते 2 वाजेपर्यंत आपल्या ह्या राजुऱ्यामध्ये नवरात्रीमध्ये डीजे वाजलेले आहेत, दांडिया झालेला आहे, बक्षीस वितरण झालेलं आहे, त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई, पुणे असो, नाशिक असो, सर्व महाराष्ट्रभरातले 12-12 वाजेपर्यंत डीजे वाजल्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत।